सध्या राज्यात पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ प्रकरण चांगलंच गाजतंय। या प्रस्तावित विमानतळाला स्थानिकांचा चांगलाच विरोध होतोय। गेले 2 दिवस पुरंदरमध्ये याच वादातून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली। एकीकडे सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, दुसरीकडे ग्रामस्थ जमीन देणार नाही यावर ठाम आहेत, तर विरोधकांनीही आता या प्रश्नावर उडी घेतली आहे। पाहूया का पेटलंय पुरंदर प्रस्तावित विमानतळ प्रकरण। पुरंदर विमानतळाविरोधातला हा स्थानिकांचा रोष। जमिनीचा एक तुकडाही विमानतळासाठी देणार नाही अशी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका आहे आणि म्हणूनच पुरंदरमधल्या प्रस्तावित विमानतळाचा प्रश्न पेटलाय। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी पुरंदरच्या कुंभार वळण परिसरात शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह रास्ता रोको करत ड्रोन सर्वे हाणून पाडला। आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय, जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका। शेतकरी महिला शांत येतोपर्यंत शांत बसतील, ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला हे विमानतळ नकोय। सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने जी आम्हाला नोटीस दिली ती ऐका, शासनाने जी नोटीस दिली ना ग्रामपंचायतीला कुणीही नोटीस घेतली नाही, त्याच्या फुले मारल्यात। वास्तविकतेने त्यांना गावात येण्याचा अधिकार, जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना ते मोजणी करायला यायला, ते येऊ शकत नाही। पण बळजबरीने हे सगळं चाललेलं सर्वे बेकायदेशीर चाललाय असं तुम्हाला म्हणायचं? हा बेकायदेशीर, कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ प्रस्तावित आहे। सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्यासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एकतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या 7 गावांतली तब्बल 2673 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। मात्र 1 इंचही जमीन देण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही। एकीकडे सरकारनं पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी केली आहे आणि दुसरीकडे विमानतळाला विरोध करण्यासाठी आंदोलन पेटलंय। या आंदोलनादरम्यान 87 वर्षांच्या अंजनाबाई कामथे या शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्यानं आंदोलक आणखी चिडले। वातावरण चिघळत गेलं। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले। यावेळी दगडफेक झाली। यात काही पोलीस जखमी झाले, तर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये ग्रामस्थही जखमी झाले। नंतर सगळे विड्रॉ करत होते। सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो। हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे, गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला, काही लोकांनी दगडफेक केलेली असेल। जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात। पुरंदर विमानतळ प्रकरणी स्थानिकांचा शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारेंवर रोष आहे। शिवतारेंनी फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानतळ इथंच, कारण का आमदार शिवतारे झाला ना परत, त्याला ते हितच करायचं होतं। तो काय म्हणे, आता माझ्या डोक्यात तोरा खवायचा आहे हा, म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार, आम्ही कुठे जाणार? तर ह्या आता ते लोकांनी काय चूक केलेली त्याच्याबद्दल नाही, पण आम्हाला काय करायचे की आम्ही सर्वसामान्य शेतकरी, हा शेतकरी जगाचा पोशिंदा हेच म्हणतात ना, झाडं लावा, अमकं करा, तमकं करा, विहिरी पाडा, यांनीच विहिरी दिल्या आणि आता बुजवायला निघाल्यात, तोडायला झाडं निघाल्यात। पुरंदर विमानतळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षही मैदानात उतरलाय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी पुरंदरमध्ये जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली। भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही। असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात? आणि मग काही लोकांनी 2-4 दगड मारले असेल तर तो इश्यू होतो, पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा? लोकांचे डोके फोडले, 8-10 टाके पडले, त्याचं काय? वृद्ध, महिला, भगिनी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, याचं काय? आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायझिशनचा प्रयत्न करतो, मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। 7 आणि 353, 324च्या गुन्हे नोंदवले आहेत असं म्हटलं। खरं तर 307चा गुन्हा या स्थानिक भूमिपुत्रांवर नोंदवणं हे मला अजूनही कळलं नाही। मी मगाशी पोलिसांना विचारलं की तुम्ही डिफाईन कसं करू शकता की एखादा माणूस तुमचा खून करण्याच्या प्रयत्नाने आलेला आहे।
मुळात जी माणसं इथली आहेत, तुम्ही रात्रीच्या वेळेला इथे ड्रोन फिरवता, जे अत्यंत चुकीचं आहे. आमचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की जर तुम्हाला इथल्या जमिनी हव्या जरी असतील तरी किमान आधी या लोकांची कन्सेंट आहे का नाही याच्यासाठी त्यांच्यासोबत बसा, बैठक घ्या, बोला समोरासमोर काय ते. पुण्यात लोहगावला विमानतळ असलं तरी त्याच्या आसपासची जागा वायुदलाच्या हद्दीत आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळाच्या विकासाला मर्यादा आहे. त्यामुळे पुण्यापासून 36 किलोमीटरवर पुरंदरचा विमानतळ प्रस्तावित आहे. हा विमानतळ आधी चाकणमध्ये होणार होता, मात्र तिथंही जमीन संपादनाला विरोध झाला. तसंच हा भाग आधीच गजबजलेला असल्यानं या परिसरात विकासासाठी फारसा वाव नव्हता. त्यामुळे सरकारनं हा महत्वाकांक्षी विमानतळ पुरंदरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता तिथंही स्थानिकांचा विरोध होतोय. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला सध्या प्रचंड विरोध होतोय. एकीकडे हा प्रकल्प करण्यावर सरकार ठाम आहे, दुसरीकडे या प्रकल्पासाठी जमिनी देण्यास बाधित गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय. मागील 2 दिवसापूर्वी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण परिसरात होत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी बाधित गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि याच दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. वेळप्रसंगी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांवरती लाठीचार्ज देखील केला आणि तेव्हापासून हे प्रकरण अधिकच चिघळलंय. आता या प्रकरणात विरोधकांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आता कोणती ठोस भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, पुरंदर.